नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्याद्वारे आपण स्टँडर्ड 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या सब्जेक्टच्या कृतीपत्रिका क्रमांक 5 पाहत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांकरता कृतीपत्रिका समजून घेणार आहोत। या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला पुढील घटक पाहायचे आहेत: एक्सक्रेटरी सिस्टीम इन द ह्यूमन, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ किडनी, स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन अँड डायलिसिस म्हणजेच रक्तविश्लेषण। याकरिता तुम्हाला मागील वर्षीचा म्हणजे 9वीचा चॅप्टर नंबर 15 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा चॅप्टर अभ्यासणं महत्त्वाचं आहे। त्या आधारावर ही कृतीपत्रिका आहे। आपल्याला या कृतीपत्रिकेच्याद्वारे पहिल्यांदा पाहायचं आहे एक्सक्रीशन इन ह्यूमन। आता इथं जरी मानवामधील उत्सर्जन असं दिलेलं असलं तरी आपल्याकरता इंग्लिश मीडियमचं पुस्तक पाहायचं आणि तिथला एक्सक्रीशन ह्यूमन हा पॅराग्राफ आपण पाहणार आहोत। नंबर 166 वर दिलेला आहे एक्सक्रीशन इन ह्यूमन बीइंग। आता इथं आपल्याला फक्त एक्सक्रेटरी सिस्टीमचा पार्ट आपण पाहणार आहोत। तो इथं दिलेला आहे, रिमूव्हल ऑफ वेस्ट फ्रॉम द बॉडी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज द एक्सक्रेटरी सिस्टीम दॅट कॅरीज आउट द फंक्शन। म्हणजे एक्सक्रिशनचं पार्ट करणारा जो सिस्टीम आहे त्याला म्हणतात एक्सक्रेटरी सिस्टीम, आणि ती काय करते तर रिमूव्हल ऑफ द वेस्ट। मग ह्यूमन एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये पुढील गोष्टींचा समावेश दाखवलेला आहे। ह्यूमन एक्सक्रेटरी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेयर ऑफ किडनी, पेयर ऑफ युरेटर, युरेनरी ब्लडर अँड युरेथ्रा। एवढ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत। देन युरिन इज फॉर्म बाय द किडनी बाय सेपरेटिंग वेस्ट अँड अनवॉन्टेड एक्सेस सबस्टन्सेस फ्रॉम द ब्लड। म्हणजे रक्तामधून अनवॉन्टेड आणि एक्सेस झालेलं सबस्टन्स आहेत, वेस्ट आहे, ते सेपरेट करून त्यापासून युरिन बनवण्याचं काम करते, त्याला म्हणायचं आहे किडनी। पुढच्या डायग्राममध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की एक्सक्रेटरी सिस्टीम अँड किडनी या दोन्ही डायग्राम महत्त्वाच्या आहेत आणि कृतीपत्रिकेमधील एक्सरसाइजमध्ये ह्या तुम्हाला काढायच्या आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला बाजूनं दिसत आहे की देअर आर द पेअर ऑफ किडनी, ही वन किड आहे आणि दुसऱ्या बाजूनं दुसरी किडनी आहे। त्यानंतर देअर आर द टू युरेथ्राज, युरेटर, वन युरेनरी ब्लडर अँड वन युरेथ्रा। हे यातले अतिशय महत्त्वाचे असे घटक आहेत। बाजूच्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे की किडनीचा सेक्शन जर उभा सेट जर घेतला तर तो कसा येतो आणि त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, ही सुद्धा डायग्राम काढायची आहे तुम्हाला। याच्यामध्ये कॉर्टेक्स आहे, त्यानंतर रिनल पिरॅमिड आहेत, रिनल कॅप्सूल आहेत, रिनल आर्टरी आणि व्हेन आणि रिनल कॅलिक्स, एवढ्या गोष्टींचा समावेश आपल्याला डायग्राममध्ये काढता येणं अपेक्षित आहे। अशा पद्धतीनं ह्या दोन्हीही डायग्राम महत्त्वाचे आहेत की ज्या ह्यूमन एक्सक्रेटरी सिस्टीम आपल्याला दाखवतात। पुढे स्ट्रक्चर ऑफ द नेफ्रॉन हे पाहायचं आहे की नेफ्रॉनचं स्ट्रक्चर कसं असते आणि नेफ्रॉन काय असतो। नेफ्रॉन हा किडनीचा एक युनिट आहे की जो युरिन सेपरेट करण्याचं काम करतो, ज्याला म्हटलेलं आहे फंक्शनल युनिट ऑफ द किडनी। इट इज द फंक्शनल युनिट ऑफ द किडनी दॅट परफॉर्म द बेसिक फंक्शन ऑफ द फिल्ट्रेशन। इट इज कॉल्ड द नेफ्रॉन। आता नेफ्रॉनची सुद्धा आकृती डायग्राम काढून त्याला आपल्याला नामनिर्देशन किंवा लेबलिंग करता येणं अपेक्षित आहे।
बाजूनं आकृतीमध्ये नेफ्रॉन कसा असतो त्याचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्लोमेरुलस, लूप्स ऑफ हेनले, देन कलेक्टिंग डक्ट, डिस्टल कन्व्होल्युटेड डक्ट, बाउमॅन कॅप्सूल, या एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. की बाउमॅन कॅप्सूलमध्ये ग्लोमेरुलस हे ब्लड फिल्ट्रेशन करते, जे नेफ्रॉनचा एक घटक आहे, आणि मग ब्लडपासून निघालेलं वेस्ट ते नेफ्रॉनच्या बाकीच्या ट्यूबमध्ये गोळा केल्या जाते आणि नंतर पुढे सर्व कलेक्टिंगच्या माध्यमातून युरेटरकडे पाठवतात. अशा पद्धतीने नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे. या नेफ्रॉनच्या माध्यमातून आपल्या किडनीमध्ये फिल्ट्रेशनचं वर्क चालते. ते नेफ्रॉन किती आहेत? देअर आर अबाउट 10 लाख नेफ्रॉन पर किडनी. प्रत्येक किडनीमध्ये 10 लाख नेफ्रॉन दाखवलेले आहे. ईच किडनी हॅज 10 लाख नेफ्रॉन. आणि काय करतात? अप्रॉक्सिमेटली 5 लिटर ऑफ ब्लड विच इज प्रेझेंट इन नॉर्मल हेल्थी पर्सन इज फिल्टर्ड बाय द किडनी अबाउट 400 टाइम्स एव्हरी डे. दररोज आपल्या शरीरात असणारं साधारणतः 5 लिटर जे रक्त आहे ते 400 वेळा फिल्टर केल्या जाते. या पॉईंटवरती प्रश्न आहे आलेला. एक्सरसाइजमध्ये सुद्धा प्रश्न आहे आणि टेस्टमध्ये सुद्धा प्रश्न याच्यावर विचारलेला आहे. म्हणून दच एव्हरी डे द किडनी फिल्टर अबाउट 190 लिटर ऑफ ब्लड. म्हणजे दररोज आपल्या शरीरातून 190 लिटर ब्लड फिल्टर केल्या जाते. अँड अबाउट 1 to 1.9 लिटर ऑफ युरिन इज फॉर्म. या सेंटेन्सवर सुद्धा प्रश्न आहे, म्हणून हा सेंटेन्स लक्षात ठेवा की 1 to 1.9 लिटर ऑफ युरिन इज फॉर्म अँड रिमेनिंग लिक्विड इज रिॲब्सॉर्ब. बाकीचं राहिलेलं लिक्विड हे पुन्हा बॉडीमध्ये रिॲब्सॉर्ब केल्या जात असते. अशा पद्धतीनं आपण स्ट्रक्चर ऑफ किडनी अँड स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन पाहिलं. त्यानंतर पाहायचं आहे डायलिसिस. डायग्राममध्ये डायलिसिस मशीन दाखवलेली आहे आणि डायलिसिसची प्रोसेस कशी असते ते पण दाखवलेलं आहे. का डायलिसिस महत्त्वाचे आहे ते इथं दिलेलं आहे. इफिशियन्सी ऑफ किडनी कॅन बी ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय इंजुरी, इन्फेक्शन अँड डिक्रीज ऑफ ब्लड सप्लाय. जर का किडनीला इंजुरी झाली असेल, कधी इन्फेक्शन झालं असेल किंवा तिला ब्लड सप्लाय नसेल तर किडनीची काम करण्याची जी इफिशियन्सी आहे ती अफेक्ट होते, तिच्यावर परिणाम होतो. आणि मग अशी किडनी जर फेल झाली तर नायट्रोजिनस वेस्ट आर सेपरेटेड फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ मॅन मेड मशीन. मग किडनी जर फेल झाली असेल तर ती ब्लड सेपरेट करू शकणार नाही, युरिन तयार करू शकणार नाही. मग अशा वेळेस मॅनमेड मशीन वापरतात. त्या मशीनला म्हणतात डायलिसिस मशीन. आणि प्रोसेसला म्हणायचं डायलिसिस. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ द नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ मशीन इट इज कॉल्ड डायलिसिस. त्या प्रोसेसला म्हणायचं डायलिसिस. अबाउट 500 मिलीलिटर ऑफ ब्लड इज सेंड ॲट वन टाईम थ्रू दिस मशीन. म्हणजे किती? फक्त 500 ml ब्लड ते चेक करू शकते. आणि किडनीचं वर्क किती आहे? दररोज 400 वेळा 5 लिटर ब्लड करण्याचं. प्युरिफाईड ब्लड इज रिइन्फ्यूज इनटू बॉडी ऑफ द पेशंट. आणि मग तयार केलेलं, स्वच्छ केलेलं ब्लड पेशंटच्या बॉडीमध्ये सोडल्या जाते. अशा पद्धतीनं हे डायलिसिसचं मशीन वर्क करते. आता त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. त्या मशीनचं नाव काय? डायलिसिस. ते किती ब्लड रोज फ्रेश करते? अशा पद्धतीचे क्वेश्चन इथं विचारतात. म्हणून तुम्हाला हे तीनही पॉईंट, स्ट्रक्चर ऑफ किडनी, स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन अँड डायलिसिस, हे तिन्ही पॉईंट चांगल्या पद्धतीनं येणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आता सराव करूया हा प्रश्न. ह्या ज्या दिलेल्या डायग्राम आहेत ह्या डायग्राम तुम्हाला सराव करूयामध्ये त्या ठिकाणी काढायचे आहेत. त्याचं नामनिर्देशन, लेबलिंग इंग्लिशच्या आपल्या टेक्स्ट बुकमधून तिथं व्यवस्थित करायचं आहे.
तुम्हाला तयार केलेले नवीन क्वेश्चन व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. तरी पहिल्यांदा आपण इथं प्रश्न समजावून घेऊया की जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल. पहा, मराठीमध्ये दिलेला आहे, रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार करणारा अवयव कोणता? द ऑर्गन विच फॉर्म द युरिन बाय सेपरेटिंग द वेस्ट मटेरियल अँड अनवॉन्टेड मटेरियल फ्रॉम द ब्लड. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे किडनी. कृत्रिमरित्या रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे करण्याची पद्धत, तिला आपण आताच पाहिलं की ज्याचं त्या प्रोसेसला म्हणतात डायलिसिस. वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणारा घटक म्हणजे फंक्शनल युनिट ऑफ किडनी सेपरेटिंग द ब्लड, यातला म्हणायचं आहे नेफ्रॉन. आता उत्सर्जन संस्था या ठिकाणी एक्सक्रेटरी सिस्टीमची डायग्राम काढायची आहे क्रमांक 1ची, आणि या दुसऱ्या बॉक्समध्ये वृक्काचा उपहाशेद, याच्यामध्ये पहिल्याच डायग्राममधील बाजूची किडनीची डायग्राम काढायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, नेफ्रॉनचं फंक्शन दिलेलं आहे फिल्ट्रेशन ऑफ ब्लड. तर युरेटर अर्थात मूत्राशय याचं फंक्शन काय असेल? तर स्टोअर द युरिन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा अवयव असला तरी इतर कोणते अवयव उत्सर्जनास मदत करतात? हे टेक्स्ट बुक वाचल्यानंतर आपले एक्सक्रीशन इन ह्युमन याच्यामध्येच त्याचं ॲन्सर तुम्हाला सापडून जाईल. दॅट इज द स्किन अँड लंग्स, हे त्याचं ॲन्सर आहे की ते सुद्धा उत्सर्जनाला मदत करतात. साधारणतः व्यक्तीच्या शरीरात अंदाजे किती लिटर रक्त असते? हे आपण आताच पाहिलं की नियर अबाउट अप्रॉक्सिमेटली 5 लिटर. वृक्कामधून रोज किती युरिन तयार होते? 1 to 1.9 लिटर युरिन. आणि क्वेश्चन 5 आहे, 3 युनिट ऑर पार्ट ऑफ द ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम अँड इट्स फंक्शन. ते 3 पार्ट इथं तुम्हाला लिहायचे आहेत महत्त्वाचे. पहिला असतो किडनी, देन सेकंड इज द युरेटर अँड युरेनरी ब्लडर, आणि त्याचे तुम्हाला फंक्शन पुस्तकातून लिहायचे आहे. नाव हिअर वन लिंक इज प्रोव्हाइडेड टू एक्सप्लेन द मोर अबाउट दिस टॉपिक. खाली इथे एक लिंक आपल्याला दिसत आहे. त्या लिंकचा वापर करून हा टॉपिक तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेता येईल. अशा पद्धतीनं आपण कृतीपत्रिका आजची पाहिलेली आहे. यावर आणखी काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.